तामिळनाडूच्या मदुराईमध्ये एका कोर्टरूममध्ये एका केसची सुनवाई सुरू असते आणि जजसमोर 9 पोलीसवाले रांगेने उभे असतात आणि त्यांना बघून जज म्हणतात की तुम्हाला म्हणजे 14 वर्षाची तुम्हाला शिक्षा झाली आणि ते भोगून तुम्ही जेव्हा बाहेर याल तेव्हा तुम्ही त्यानंतर नॉर्मल लाईफ जगू शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण असं होणार नाही. कारण तुम्हाला 14 वर्षाची शिक्षा नाही, तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. तुमच्यासारखे जे लोकं आहेत, जे लोकांना मदत करण्यासाठी असतात, तेच जर लोकांसोबत असं वागतील, तर शिक्षा करणाऱ्या लोकांनासुद्धा हे समजायला पाहिजे, की कायदा आहे आणि कायदा सगळ्यांसाठी समान आहे. म्हणून ही शिक्षा तुमच्यासाठी योग्यच आहे, असं ते म्हणतात. त्या हे शिक्षा ऐकून तिथले जे पोलीसवाले असतात त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. तिथे मीडियाकर्मी असतात, तिथे चॅनलवाले असतात, तिथे सगळेच लोकं असतात, वार्ताहर असतात. त्यांना हे जाणून घ्यायचं असते की नेमकी ही स्टोरी काय आहे आणि 6 वर्षानंतर याचा काय रिझल्ट येईल, याच्यासाठी ते तिथे सगळे बसलेले असतात. आणि त्यांनी जेव्हा हा निर्णय ऐकला तेव्हा त्यांना कुठेतरी आशेची किरण दिसली आणि त्यांना असं वाटलं की न्याय सगळ्यांसाठी समान आहे. ह्या 9 पोलीसवाल्यांनी एका पिता आणि पुत्राला कस्टडीमध्ये घेऊन त्यांची हत्याच केली असं म्हणावं लागेल. आणि ही पूर्ण स्टोरी जाणून घेण्यासाठी ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता. नमस्कार, मी सुजाता. सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज जी सत्य घटना जी आहे ती तमिळनाडूची आहे. 2020ची ही घटना आहे, ज्यावेळेस पूर्ण जगामध्ये लॉकडाऊन होतं, कोविड होतं आणि कोणी कोणासोबत भेटू शकत नव्हतं. त्यावेळेसची ही घटना आहे. त्यावेळेस लोकांना ज्या खूप गरजेच्या गोष्टी असतात त्यांची शॉप उघडी राहायची, बाकी सगळं बंद राहायचं. लोकांना आपापल्या घरी बंद राहायचं होतं आणि ते कुठेही बाहेर असं स्वच्छंद फिरू शकत नव्हते. कारणाशिवाय कोणीच बाहेर भटकू शकत नव्हतं. कारण त्यावेळेस कोविड होतं आणि चे काही गाईडलाईन्स जे होते त्याला सगळ्यांनाच फॉलो करायचं होतं. त्यामुळे सगळे घरामध्येच होते. जे खूप जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांचेच शॉप उघडे होते, बाकी सगळंच बंद होतं. पण थोड्या थोड्या वेळासाठी काही काही शॉप्स उघडे होते. असंच एक शॉप उघडं होतं, ते होतं मोबाईलचं. आणि मोबाईलचं शॉप सुरू असताना तिथून पोलिसांची गस्त सुरू होती आणि त्या शॉपमध्ये एक कस्टमर आलेला होता आणि तो म्हणतो की साहेब, तुम्ही आपलं शटर जरा अर्ध करून टाका, नाहीतर पोलीसवाले येतील आणि उगाचच प्रॉब्लेम क्रिएट करतील, तर तुम्ही अर्ध करा. तर तो दुकानदार म्हणतो की हे पोलीसवाले तर उगाचच त्रासच देत असतात लोकांना आणि ह्यांचे कामच असे आहेत, हे अगदी बेकार असे पोलीसवाले आहेत, असं तो बोलतो. ही बोलणं दोघांमध्ये होते, पण ही गोष्ट पोलीसवाल्यांना कळते. पोलीसवाल्यांना असं वाटते की ह्यांनी आपल्याला वाईट म्हटलेलं आहे, म्हणून ते दुसऱ्या दिवशी त्याच वेळेवरती गस्त घालायला गेले होते आणि ते आता सरळ या मोबाईल शॉपवाल्याकडे येतात आणि म्हणतात की का रे, तू शॉप का बरं सुरू ठेवलेलं आहे? तर तो म्हणतो की साहेब, माझी वेळ जी आहे त्या वेळेपर्यंतच मी ठेवलेलं आहे, माझी अजून वेळ बंद करण्याची नाही झालेली आहे का? उलटं बोलतोयस का माझ्यासोबत? आणि त्याला ओढून ओढून ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. ही गोष्ट त्याच्या मुलाला कळते. तर तो लगेचच पोलीस स्टेशनला जातो आणि तिथे गेल्यावरती तो बघतो की त्याचे बाबा लॉकअपमध्ये बसलेले आहेत आणि
खूप दुःखी असे ते लॉकअपमध्ये बसलेले आहेत असं तो बघतो. आणि तो पोलीसवाल्यांना जाऊन म्हणतो की साहेब काय झालं, माझ्या बाबांना तुम्ही का इथे आणलेलं आहे? तर पोलीसवाले म्हणतात की जी वेळ दिलेली होती त्या वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्ही लोकांनी शॉप उघडी ठेवली होती. कोविड आहे असं करता येत नाही, पण तुम्ही लोकांनी असं केलं म्हणून तुम्हाला आम्ही ह्यांना मी लॉकअपमध्ये बंद केलेलं आहे. तो मुलगा म्हणतो की साहेब ही काही खूप मोठी गोष्ट तर नाही आहे, क्षुल्लकशी गोष्ट आहे, तुम्ही याच्यासाठी का त्यांना लॉकअपमध्ये ठेवणार का? पोलीसवाले म्हणतात की तू खूप जास्त बोलतो आहेस, आणि त्याला सुद्धा त्याच्या बाबांच्या बाजूला लॉकअपमध्ये टाकून दिलं. आता ह्या दोघांनाही मारायला यांनी सुरुवात केलं. बाबांना तर ते आधीचेच मारत होते. तर मुलगा म्हणाला की साहेब त्यांचा इतका काही मोठा दोष नाही की तुम्ही त्यांना मारत आहात, तर असं करू नका असं तो मुलगा म्हणतो. पण पोलीसवाल्यांच्या डोक्यात काही वेगळंच सुरू होतं. त्यामुळे त्यांनी बाबांना खूप मारलं, आणि बाबांना वाचवणारा जो मुलगा असतो त्यालाही पोलीसवाल्यांनी खूप मारलं. पोलीसवाले दोघांचे हात पकडतात, पाय पकडतात, आणि सगळे पोलीसवाले त्यांना काठीकाठीने खूप मारत असतात. त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये 10 लोक होते. 10च्या 10 पोलीसवाले त्यांना मारत असतात. एक गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, असं त्या दोघांनाही मारणं सुरू होऊन जाते. आणि बाहेर जी गर्दी असते, म्हणजे मुलगा आणि पतीची जी आई आणि बहीण असते, ते सगळे पोलीस स्टेशनला येतात. बाहेरच त्यांना अडवल्या जाते, कोणालाही आतमध्ये येऊ देत नाही. आणि ते लोक म्हणतात की तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही घरी चालले जा, आम्ही यांना सोडून देऊ, काही फॉर्मॅलिटीज आहेत ते केल्यानंतर आम्ही यांना सोडून देऊ, असं म्हणून त्याने समजवून त्या आईला आणि मुलीला घरी पाठवलं. त्यांच्यासोबत काही लोक होते त्यांना सुद्धा त्यांनी घरी पाठवलं आणि म्हटलं की आम्ही उद्यापर्यंत त्यांना सोडून देऊ. आणि ते लोक गेले. पण इथे या पिता आणि पुत्राला त्यांनी सोडलं तर नाहीच, पण त्यांनी इतकं बेदम मारलेलं काठीकाठीने की ते रक्तबंबाळ झाले. त्यांचं पूर्ण शरीर होतं ते पूर्ण लाल झालं होतं. त्यांना पूर्ण उघडं केलं आणि त्यांना मारलं. इतकं मारलं त्यांना की सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. काठीने मारलं, ती काठी ओली रक्ताने झालेली, त्याची शिंतोडे भिंतीवरती उडलेले, असं ह्यांनी मारलेलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा यांना खूप मारहाण करण्यात आली तेव्हा ते अर्धमेले होऊन गेले होते. आणि तरीही पोलीसवाल्यांनी त्यांना हे म्हटलेलं आहे की तुम्ही जे रक्त आहे ते पुसून साफ करून टाका, भिंतीवर जे डाग आहे ते साफ करा. फिटनेस सर्टिफिकेट दिली की ह्यांना काहीच झालं नाही असं त्यांच्या मध्ये लिहिलेलं होतं. पोलिसांनी त्यांना कोर्टमध्ये नेलं, पण त्यावेळेस तर कोविड होता, त्यामुळे कोर्ट रूम ही जज साहेबांच्या घरातच व्हायचं. तर जज साहेबांनी त्यांना फर्स्ट फ्लोअरमधून पाहिलं आणि ते बाहेर उभे होते. ते 2 लोक होते आणि पोलीसवाले त्यांच्यासोबत जे होते त्यांनी अशा पद्धतीने त्यांना कव्हर केलं होतं की जज साहेबांना वरचं दिसायचं, खालचं काही दिसत नव्हतं आणि थोडं अंतर पण होतं. तर अशा पद्धतीने ते उभे झाले होते, त्यांना वेढून घेतलं होतं की जज साहेबांना काहीच असं फारसं दिसत नव्हतं. त्यांना असं वाटलं की सगळं व्यवस्थित आहे. त्यांनी त्या पिता आणि पुत्राला कोठडीमध्ये शिफ्ट केलं आणि तिथे गेल्यावरती त्यांची तब्येत खूप खराब झाली. रात्र गेली, दुसरा दिवस गेला, पण त्या मुलाची तब्येत, तो खूप सिरियस झाला. त्याची तब्येत खूप खराब झाली आणि त्याच्या शरीरातून कंटिन्युअसली ब्लड जाऊ लागलं होतं आणि सगळीकडे असं ब्लड ब्लड होऊन गेलं होतं. त्यांना जे कपडे दिले होते घालायला ते सुद्धा पूर्ण लाल लाल झाले होते. ही अशी स्थिती बघून पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं. तर तो मुलगा
मरण पावला आणि त्यानंतर ही गोष्ट आईबाबांना म्हणजे आईला आणि बहिणीला कळण्याआधीच बाबांची पण तब्येत खूप खराब झाली होती. ते पण खूप सिरियस होते आणि त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि ते सुद्धा मरण पावले. म्हणजे आदल्या रात्री मुलगा मरण पावला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा मरण पावले. अशी ही शोकांतिका झाली होती आणि ही गोष्ट सगळीकडे पसरली. मुलगी आणि आई सगळ्यांना सांगायला लागली. दुकानदारांची जी असोसिएशन होतं ते सगळं रस्त्यावर आलेलं होतं आणि सगळ्यांनी धरणे प्रदर्शन केलं होतं. ती कोविडची स्थिती होती, पण तरीही लोकांमध्ये इतका राग होता की त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलेले आणि प्रदर्शन केलेलं. लोक जुळल्या गेले. आई आणि मुलीला सगळे सांत्वना देत होते. त्यांची परिस्थिती खूप खराब होती कारण कोविडची परिस्थिती होती आणि तसाही बिझनेस होत नव्हता. 2-3 तासाचाच काहीतरी बिझनेस व्हायचा आणि तिथेही मुलगा आणि पिता हे दोघंही कोठडीमध्ये होते. त्यांना मारून टाकण्यात आले, त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांचं दुकान बंदच होतं. जो म्हणजे कमवण्याचं जे साधन होतं तेच आता पूर्ण लुप्त झालं होतं आणि त्यामुळे ते लोक पण दुःखी होते आणि त्यांना मदत म्हणून सगळे लोक रस्त्यावर आले होते आणि सगळ्यांनी ह्याचं निषेध केलेला. पोलिसांचं जे वर्तणूक होतं हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा लोकही खूप चिडले होते आणि पोलिसांना म्हणजे FIR केली. त्या 9-10 लोकांबद्दल FIR झालेली आणि त्याच्यातून एक मुलगा म्हणजे एक पोलीसवाला तर कोविडमध्येच मरण पावला होता. आता 9 पोलीसवाले होते आणि ह्यांच्या विरुद्ध FIR झालेली होती. पोलिसांना असं वाटलं की आपणच ह्यांच्याबद्दल नीट तपास करू शकणार नाही म्हणून ही केस CBIला देण्यात आली आणि त्याची हिअरिंग होत होतं. त्यांच्यावरती सुनावणी सुरू झाली होती. सुरुवातीला तर व्यवस्थित तारखा पडल्या, पण नंतर असं होत होतं की 2021 पासून 2025 पर्यंत ही केस अगदी थांबून होती. त्यानंतर आदेश मिळाला पाहिजे म्हणजे 3 महिन्याच्या आतमध्ये यांचा निकाल लागायला पाहिजे आणि त्यासाठी लवकर लवकर सुनावणी व्हायला पाहिजे असं आदेश मिळाला. तेव्हा हे काम जरा फास्ट झालं. इथे जे 9 पोलीसवाले होते तिथून तर एक पोलीसवाला असा होता जो इन्चार्ज होता पोलीस स्टेशनचा. तर त्याने म्हटलं की ही जी काही घटना झालेली आहे त्याबद्दल मी सरकारचा साक्षीदार होऊ शकतो. तर जजने त्याला म्हटलं की असं होऊ शकत नाही. ह्यामध्ये तू पण तेवढाच जबाबदार आहे. तू त्या पोलीस स्टेशनमधला इन्चार्ज होता. तुझ्या म्हणण्यानुसारच सगळे हे वागत होते आणि तू जर त्यांना वाईट वागायला मनाई केली असती तर आज ते पिता आणि पुत्र दोघंही वाचले असते. तू महत्त्वाचा निर्णय घेणारा होता पण तूच निर्णय बरोबर घेतलेला नाही म्हणून तू जास्त दोषी आहे आणि तू साक्षीदार होऊ शकत नाही आणि तुझी शिक्षा कमी होऊ शकणार नाही असं ठामपणे जजने यांना म्हटलेलं. याचा निर्णय काय व्हायला पाहिजे हे जाणण्यासाठी तिथल्या सेशन कोर्टने राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं की ह्यामध्ये कशी शिक्षा देण्यात यायला पाहिजे कारण 9 पोलीसवाले इथे अडकलेले आहेत आणि ह्यांनी क्रूरपणे 2 लोकांची हत्या केलेली आहे. तर ह्यांना कुठली शिक्षा देण्यात यायला पाहिजे असं लेटर त्याने लिहिलं होतं. तर त्यांना आन्सर हे मिळालं होतं की जे ही जास्तीत जास्त शिक्षा असेल ती ह्यांना व्हायला पाहिजे असं केंद्र सरकारने पण म्हटलेलं आणि असं राज्य सरकारने सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर जज साहेबांनी ह्यांना मृत्यूदंडाची अशी शिक्षा दिली होती कारण त्यांना असं वाटत होतं की हे लोक इतक्या क्रूरपणे कुणाला मारू शकत नव्हते. त्यांचा दोष काहीच नव्हता. त्यांनी केवळ असं म्हटलेलं आहे की हे पोलीसवाले सगळे असेच आहेत. सगळेच पोलीसवाले असे नाहीत.
काही चांगले आहेत तर काही वाईट पण असतात. तर त्यांनी असं म्हटलं, त्यांचा एक्सपिरियन्स असा असेल की त्यांना वाईट एक्सपिरियन्स आलं असेल म्हणून ते असं बोलले असतील. पण याचा अर्थ हे नाही की कोणाला आपण जीवानिशी मारू शकतो. असं जज साहेबांनी सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे. त्यांनी हे म्हटलेलं आहे की ज्यांच्यावरती आपण विश्वास करतो, जो रक्षक आहे तोच भक्षक झाला, तर बाकीचे लोकं काय करणार? म्हणून यांना कठीण अशी शिक्षा व्हायला पाहिजे, कठोर अशी शिक्षा व्हायला पाहिजे, असं जज साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि आणि ह्या घटनेबद्दल सगळीकडे खूप रोष निर्माण झालेला आहे. सोशल मीडिया असो, वृत्तपत्र असो आणि सगळे जेही साधनं आहेत त्या सगळ्यांमध्ये आज हीच घटना येत आहे की 9 पोलिसवाल्यांनी 2 पिता आणि पुत्र या दोघांना मारून टाकलेलं आहे. आणि त्यांच्या घरचा जो कर्ता पुरुष होता, जे कर्ते पुरुष होते त्यांनाच त्यांनी मारून टाकलेलं आहे. आता आई, म्हातारी आई आणि एक मुलगीच उरलेली आहे. आता त्यांचं आयुष्य कसं जाईल हा विचार जज साहेबांनी केला. जे झालं त्याला तर आम्ही काहीच करू शकत नाही, पण ह्यानंतर असं काही होऊ नये यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू शकतो, असं जज साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच त्याने कठोर अशी शिक्षा दिलेली आहे की लोकांना गुन्हा करण्याआधी विचार यायला पाहिजे की ह्याच्यातूनही आपल्यालाही काहीतरी वाईट अशी शिक्षा होऊ शकते. आणि ह्यापेक्षा मोठी शिक्षा अशी काय होणार आहे की त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली, कारण त्यांनी 2 लोकांना मारून टाकलेलं आहे. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.